नमस्कार. हे बघा आज मी काय केलं होतं आज खायला. मस्त. चला तर दाखवते. आज मी केला होता मस्त असा गुरगुटा भात. तर हे काय केलं आहे, गॅसवर मी आधी पाणी ठेवलं, आधण ठेवलं. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलं होतं आणि नंतर मग मी हे धुतलेले तांदूळ ते पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातले. आणि बघा अशी छान उकळी आली की ते जरा मध्ये मध्ये हलवायचा, म्हणजे मग हा भात खाली लागत नाही. आणि हा कुकरमध्ये नाही करायचा, असा पातेल्यातच करायचा, वरच्या वरच. खूप छान लागतो, कारण का कुकरमध्ये असा गुरगुटा भात म्हणजे काढून नंतर केलेला एवढी चव नाही लागत जेवढी ह्या भाताला लागते. आणि असा भात हा एक 5-10 मिनटात असा शिजला. हे बघा असा छान शिजला. आणि त्याच्यानंतर मग मला तर मऊ भात हवा होता ना, गुरगुटा भात करायचा आहे म्हणून मी परत एक मस्त उकळलेलं एक भांडभर पाणी घातलं त्याच्यामध्ये, चांगलं उकळलेलं. आणि हे हलवून असा एक 5 मिनटं मी परत तो शिजायला ठेवला, पाणी मुरायला ठेवला. म्हणजे हा भात असाच छान लागतो. एकदम मऊ भात केला तरच ह्या भाताला चव लागते. आणि हा भात कुणालाही चालतो, अगदी लहान मुलं, आजारी माणसं, वयोवृद्ध लोक, सगळ्यांना हा भात चालतो. आणि हा असाच खाल्ला ना रोज, अगदी न्याहारीला म्हणजे नाश्त्याला, तर हा खूपच छान. म्हणजे हा तर आमच्या घरात आम्ही बऱ्याच वेळा करतो, सगळ्यांना आवडतो. कारण का हे अगदी फुल मील आहे. ह्याच्यामध्ये मेथकूट घालतो आपण, ते मेथकूट सगळ्या डाळींचं केलेलं असतं, म्हणून हा एक परिपूर्ण आहार आहे असं म्हणता येईल. तर आता काय केलं, तर थोडा भात शिजल्यानंतर मी मीठ घातलं चवीप्रमाणे आणि ओबडधोबड केलेली जिऱ्याची पूड घातली. आणि अर्धा चमचा मी हे घातलं, हिंग घातला, कारण का हिंग हा पचनाला खूप चांगला असतो आणि स्वादही खूप छान लागतो. आणि त्याच्यानंतर मी तूप घातलं, भरपूर तूप घातलं, एक 4-5 चमचे तूप घातलं. आणि मग हा हलवून घेतला. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मेथकूट घातलं. आणि हे मेथकूट मी बाहेरून आणलेलं होतं दुकानातून, तेच घातलं. घरी केलेलं मेथकूट नव्हतं. आणि घरी केलेलं जर मेथकूट असेल तर खूपच सुंदर, अगदी स्वादिष्ट हा भात होतो. ह्याच्यामध्ये मी साधारण मोठे 2.5 चमचे मेथकूट घातलं. आणि ते पूर्ण एकत्र करण्याकरता मी छान तो हलवून घेतला. मस्त एकत्र करून मी एक वाफ द्यायला ठेवून दिला, कारण का त्याच्यामध्ये स्वाद उतरायला पाहिजे सगळा, तूप, मीठ, मेथकुटाचा. म्हणून एक वाफ काढली. आणि वाफ काढल्यावर बघा एकदम मस्त गुरगुटा असा भात रेडी झाला. खूपच सुंदर. आणि हा भात गरम गरमच खायचा बरं का, तरच तो छान लागतो. आणि गरम गरम भातावर घेताना परत तूप घ्यायचं. एकदम सुंदर. हा परिपूर्ण आहार आहे. अगदी तुम्ही नाश्त्याला खावा, जेवायला खावा, संध्याकाळी खावा, कधीसुद्धा खावा. एकदम परिपूर्ण आहार, कारण का मिश्र डाळींचं त्याच्यामध्ये मेथकुटामध्ये असतात डाळी. खूपच सुंदर. असा मी हा खायला घेतला. एक घास खाल्ला की अगदी स्वर्गसुख, इतकं सुंदर लागतो हा भात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का आणि तुम्ही करता का? करत असेल तर नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.